शेल्टर 2024 या गृह प्रदर्शनाला प्रॉपर्टी एक्स्पोला सुट्टीच्या दिवशी काल नाशिककरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्याचं चित्र दिसतंय। नाशिकमध्ये घरांचा कल बदलत चाललाय। छोटी घरे आणि बंगल्याऐवजी आता लक्झरियस आणि उंच इमारतीतील फ्लॅट्सला पसंती मिळते। नाशिकमध्ये आता लहान मोठी अशी तब्बल हजारो घरे, फ्लॅट आणि रो हाऊसेस उपलब्ध आहेत, तर सुमारे 1000हून अधिक कमर्शियल शॉप्स आणि ऑफिसेस सारख्या तत्सम इमारती उपलब्ध आहेत। क्रेडाई नाशिक मेट्रो हे प्रॉपर्टी एक्स्पो 20 ते 25 डिसेंबर या 5 दिवसीय कालावधीत शहरातील त्र्यंबक रोडवरील ठक्कर इस्टेट या ठिकाणी सुरू आहे। शेल्टर 2024 या गृह प्रदर्शनाचं आयोजन दरवर्षीच करण्यात येतं। यावर्षी देखील या आयोजनाला बांधकाम विभागासह नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलाय। रविवारी सुट्टीचं औचित्य साधून नागरिकांनी या प्रदर्शनाला मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचं पाहायला मिळतं। याबाबत नाशिक क्रेडाईचे अध्यक्ष कृणाल पाटील यांनी अधिक माहिती दिली। नमस्कार, मी कृणाल पाटील, अध्यक्ष क्रेडाई नाशिक मेट्रो। आज या एक्स्पोचा 3रा दिवस आहे आणि प्रचंड प्रतिसाद आम्हाला मिळतो आहे। आज दुपारपासूनच खूप चांगली ग्राहकांची गर्दी आणि रजिस्ट्रेशनला लाईन लागलेली होती। आम्हाला शेवटी खुर्च्यांची व्यवस्था आम्हाला सिनियर सिटीजनसाठी आम्ही केली होती आणि त्यानंतर रजिस्ट्रेशन नंतर एक चांगल्या प्रकारचा ग्राहक वर्ग आमच्या या एक्स्पोला भेट देत आहे। प्रत्येक स्टॉलवर एक चांगला क्वालिटी टाईम आणि प्रत्येक स्टॉलवर त्यांना जी काही माहिती घ्यायची आहे ती प्रत्येक डेव्हलपरशी डिस्कस करून त्यांचे जे काही गृहप्रकल्प आहेत त्यांची सर्व माहिती समजून घेऊन आपल्या गृहप्रकल्पांची किंवा आपल्या इन्व्हेस्टमेंटसाठी काय करता येईल याचा निर्णय घेण्याची जी प्रक्रिया आहे ती खूप सुंदररित्या सर्व ग्राहकांकडून आम्हाला रिस्पॉन्स मिळतो आहे। आणि डेव्हलपर जे काही आमचे मेंबर्स आहे क्रेडाईचे सभासद त्यांच्या सर्व प्रोजेक्टचा खूप चांगला डिस्प्ले इथे केलेला आहे आणि त्या डिस्प्लेच्या माध्यमातून सर्व ग्राहकांना ते माहिती देत आहेत आणि एक चांगल्या रिझनेबल घराची किंवा एक क्वालिटी घराची एक उपलब्धता त्यांनी इथे आपल्याला करून दिलेली आहे आणि बऱ्याच लोकांचे बुकिंग झालेले आहेत। खूप साईट व्हिजिट होत आहेत। आज संडे आहे आणि मला वाटतं येत्या 2 ते 3 दिवसात जसं ख्रिसमसची सुट्टी असल्यामुळे बऱ्याच साईट व्हिजिटही त्या माध्यमातून होणार आहेत आणि साईट व्हिजिट झाल्यानंतर इथे फायनान्शियल इन्स्टिट्यूट पण आहे, त्याच्यामुळे गृह कर्जाचे जे काही पर्याय आहेत ते ग्राहकांना इथे मिळणार आहेत आणि त्यामुळे कन्व्हर्जन करायला किंवा आपलं घरची प्रोसेस पूर्ण करायला या एक्स्पोमुळे फार मदत होणार आहे। विशेष म्हणजे केवळ फक्त भेट देणाऱ्या नागरिकांपेक्षा घर खरेदी करण्यासाठी देखील खऱ्या अर्थाने इच्छुक असलेल्या नागरिकांची गर्दी शेल्टरला बघायला मिळाली। त्यामुळे सहभागी व्यावसायिकांकडून समाधान व्यक्त करण्यात आलं। ब्युरो रिपोर्ट 9 न्यूज महाराष्ट्र।